आणि एकीकडे रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली असताना आता रस्ते वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसतोय। एलबीएस मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने घाटकोपरमध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आलेला आहे, कारण का रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे। अनेकांना रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडलाय, पण रस्त्यावर सुद्धा सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं ही या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहेत आणि त्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जामच्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। एलबीएस मार्गावरती ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि त्यामुळे घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतंय। घाटकोपर हा काहीसा सेंट्रल पॉइंट आहे या पूर्ण प्रवासातला आणि याच ठिकाणी रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसलाय। मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे। आता काही वेळापूर्वीच पावसाने थोडीफार उसंत घेतलेली आहे, मात्र मुंबईचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई उपनगरामधील कुर्ला विभागात मी सध्या आहे आणि कुर्ल्याचा हा एलबीएस मार्गाचा परिसर आपण पाहतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या सगळ्या मार्गावर आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे। काही गाड्या देखील पावसामध्ये या ठिकाणी बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एलबीएस मार्ग हा मुंबई उपनगराला महत्त्वाचा रस्ता आहे। हा मुंबई शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळे या मार्गावर आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याची स्थिती पाहायला मिळत असते। आणि आजची स्थिती जर बघितली तर आज देखील या मार्गावर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे आणि याचा फटका जर आपण बघितला तर संपूर्णपणे हा मार्ग जो आहे जो कुर्ला वरून घाटकोपर मुलुंड परिसराकडे येणारा मार्ग आहे तो पूर्णपणे मागेच म्हणजे ब्रिजच्या इथेच थांबवण्यात आलेला आहे। तर इकडची स्थिती बघितली घाटकोपरवरून मुलुंडकडे जाणारी, घाटकोपरवरून कुर्ल्याकडे जाणारी किंवा सायनकडे जाणारी, तर तो मार्ग देखील पूर्णपणे वाहतुकीमध्ये जो आहे तो जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच संपूर्ण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी तर आहेत, पण मोठ्या प्रमाणात दरवेळी या मार्गावर पाणी भरण्याची समस्या जी आहे ती पाहायला मिळते आहे। मात्र दरवर्षी या सगळ्या परिसरामध्ये कोणत्याही उपाययोजना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस जरी सुरू असला तरी आता पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे, मात्र अजूनही मुंबई उपनगरातील मुलुंड चा भाग असेल, काही भांडूपचा भाग असेल, चेंबूरचा परिसर असेल, कुर्ला परिसर असेल, साकीनाक्याचा काही परिसर असेल, या ठिकाणी अजूनही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला सखल भागांमध्ये पाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे जे चाकरमाने आता कामाला बाहेर पडतील, पावसाने उसंत घेतल्यामुळे कामाला बाहेर पडतील, त्यांना मात्र या वाहतूक कोंडीला आणि या भरलेल्या रस्त्यांवरील पाण्याला सामोरं जावं लागेल। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन